मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यामध्ये भाजपवर घणाघाती टीका केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिलं। मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेपासून ते ईडी सीबीआय चौकशीपर्यंत आणि सत्तेच्या नशेपासून ते केंद्राच्या अधिकारापर्यंत सगळ्या मुद्द्यांना फडणवीसांनी आज उत्तर दिलं। ठाकरे आणि फडणवीस यांच्यात रंगलेले हे वाकयुद्ध पाहूयात। टीकेचे बाण आणि राजकीय घमासान। तर वेगवेगळ्या मुद्द्यांवरती एकमेकांना प्रत्युत्तर देताना फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वाकयुद्ध नेमकं कसं रंगलं पाहूया। मी मुख्यमंत्री आहे असं कधी वाटू नये। मला तर सोडाच, पण माझ्या तमाम जनतेला सुद्धा मी मुख्यमंत्री आहे असं वाटता कामा नये। मी तुमच्या घरातला कोणीतरी आहे, तुमचा भाऊ आहे असं वाटो, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। कारण काही जणांना असं वाटतं, जे बोलत होते मी पुन्हा येईन ते बोलतायत आता मी गेलोच नाही, बस तिकडे आहे तिकडेच। पण जे संस्कार असतात, जी संस्कृती असते ती हीच असते। जे माझ्या आजोबांनी शिकवलं, माझ्या वडिलांनी आणि आईने शिकवलं मला, ही पदं काय आहेत, सत्ता तरी काय आहे? परत येतील जातील परत येतील, सत्ता येईल जाईल परत येईल, ती आली पुन्हा येईल। पण कधीही मी कोणीतरी आहे अहमपणा तुझ्या डोक्यात देऊ नको। ज्या क्षणी तुझ्या डोक्यामध्ये हवा जाईल त्या क्षणी तू संपलास। की आता तरी माननीय उद्धवजींनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे आणि मान्य केलं पाहिजे की मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती आणि ती त्यांनी पूर्ण केली। राजकारणात महत्वाकांक्षा असणं हे चुकीचं नाही आहे, पण ती लपवून त्याच्या पाठीमागे तत्वज्ञान उभं करणं हे मात्र चुकीचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की समजा दिलेला शब्दच पूर्ण करायचा होता तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं। दिवाकर रावते साहेब होते, सुभाष देसाई साहेब होते, एकनाथ शिंदेजी होते। त्यामुळे ठीक आहे, तुमची महत्वाकांक्षा होती ती तुम्ही पूर्ण केली, पण आता आम्हाला दोष देणं थांबवा। 2 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात आणि आता तेच सांगून किती वर्ष तुम्ही काढणार आहात? तर भाजपवरती सत्तापिपासू असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आणि फडणवीस यांनी त्यांच्या या आरोपालाही उत्तर दिलंय। वाटेल ते करायचं, पण मला सत्ता पाहिजे। व्यसनाधीनताजी हा जो एक प्रकार आहे, अंमली पदार्थ हा एक वेगळा भाग झाला, त्याचा तर नायनाट केलाच पाहिजे। पण सत्तेचं व्यसन हा सुद्धा एक अंमली प्रकारच आहे। अगदी बाजार उद्यान समित्यांपासून लोकसभेपर्यंत माझ्याच अंमलाखाली पाहिजे हा सुद्धा एक अंमली प्रकारच आहे। आणि ह्या अंमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार, कोणी करायचा? आज ज्या पद्धतीने एक प्रकार चाललेले आहेत, का वाटेल ते कर, आता झालं, पुढच्या महिन्यात तुमच्या आशीर्वादाने ह्या आपल्या हक्काच्या सरकारला 2 वर्ष पूर्ण होतील। सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना या गोष्टीचं कदाचित विस्मरण झालं की जनतेनं भारतीय जनता पक्षाला नाकारलं नाही, जनतेनं काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि शिवसेनेला वरपास केलं। आम्ही जेवढ्या जागा लढलो त्यापैकी जवळपास 70% जागा भारतीय जनता पार्टी जिंकली, शिवसेना 45% जागा जिंकली। त्यामुळे तुम्ही जनतेच्या मतांशी बेईमानी करून सत्तेवर आला। तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने तुम्हाला नाकारलं, भाजपला नाकारलं नव्हे, जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं। आणि त्यामुळे हे बेईमानीनं तयार झालेलं सरकार आहे। तर सरकार पाडून दाखवा या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाला फडणवीसांनी काय प्रत्युत्तर दिलं तेही ऐकूया। अनेक प्रयत्न केले, फोडण्याचे प्रयत्न केले, पाडण्याचे प्रयत्न केले। मी तर आज सुद्धा सांगतो, हिम्मत असेल तर पाडून दाखवा, आज पण सांगतो मी। पण तसं करून पडत नाही। मग आपल्याकडे तो खेळ आहे ना, छापा की काटा। छापा टाकायचा आणि काटा काढायचा।
छापा की काटा? मग तिकडनं विचारतं टाकला छापा, काढला काटा? हे जास्त थेर चालू नाही शकत. सरकार पाडून दाखवा असं जे ते दरवेळेस म्हणतात, ज्या दिवशी पडायचं आहे ना त्या दिवशी समजणारही नाही. एवढंच सांगतो की आम्हाला त्याच्यामध्ये आत्ता इंटरेस्ट नाही. आम्हाला जनतेच्या प्रश्नांमध्ये इंटरेस्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, सरकार पाडून दाखवा. अरे काम करून दाखवा, जनतेचे प्रश्न सोडवून दाखवा, शेतकऱ्यांना दिलासा देऊन दाखवा, शेतकऱ्यांशी संवाद करून दाखवा, शेतकऱ्यांची भेट घेऊन दाखवा. सरकार मिळालंय ना, नुसत्या या ठिकाणी पाडून दाखवाच्या गर्जना काय करता? एकदा चालून तर दाखवा. तर केंद्राकडून राज्याच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता आणि त्यावर घटना बदलण्याचा डाव असल्याचा प्रत्यारोप फडणवीसांनी केला. हे मी बोलल्यानंतर याच्यावरती जे गल्ली बोळातले कायदेतज्ञ आहेत ना, आपले टीकाकार, त्यांच्याकडनं मला उत्तराची अपेक्षा नाही. त्यांची उत्तर मी कचऱ्याच्या टोपलीत टाकून देईन. मला याच्यावरती देशातील विचारवंतांचे विचार पाहिजेत, विचारवंतांची मतं पाहिजेत, कायदेतज्ञांची मतं पाहिजेत, त्यांचे सल्ले पाहिजेत. आणि होऊन जाऊ दे, एक उघड चर्चा होऊ दे. आणि मग त्या सगळ्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर जर का आपल्याला कळलं की नाही केंद्र डोक्यावरती आहे, बसवा डोक्यावरती. पण जर का घटनेने आम्हाला राज्यांना सार्वभौम, केंद्र एवढंच दिलं असेल सार्वभौमत्व, तर मग मात्र केंद्राची लुडबुड ही रोजच्या कारभारामध्ये होता कामा नये, ती चालू दिली जाता कामा नये. हे देशातील सर्व राज्यांनी आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचे मनसुबेच काल त्यांनी बोलून दाखवले. काहीही झालं तरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदललं जाणार नाही, ते कोणी बदलू शकणार नाही. त्यामुळे हे संविधान बदलण्याचे जे मनसुबे आणि हा जो छुपा अजेंडा काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी आणि तशाच डाव्या विचाराच्या काही पक्षांना सोबत घेऊन हा जो काही मनसुबा तुम्ही रचताय, तो बा आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही, हे देखील त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर केंद्रीय यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रावरती हल्लाबोल केला आणि त्याला फडणवीस यांनी नेमकं काय उत्तर दिलं तेही पाहूया. ही काय लायकीची माणसं आणि ही आपल्या अंगावरती येत आहेत, आपल्याला आव्हान देत आहेत. हिंमत असेल तर अंगावर या, अंगावर हा. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण कोणी आलं तर आम्ही सोडत नाही. आम्ही कशाला येऊ तुमच्या अंगावरती? काय आहे तसं? लायकी तरी आहे का? पात्रता तरी आहे का? पण हीच शिकवण आम्हाला शिवरायांनी आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेली, हे विसरू नका. आणि अंगावर आल्यानंतर शिंगावर घेण्याची भाषा करणार असाल तर स्वतःमध्ये हिंमत आणि धमक असेल तर, आणि तर द्या. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ह्याच्या माध्यमातून देऊ नका. मी सुद्धा आज पक्ष प्रमुख म्हणून जर आव्हान द्यायचं झालं तर माझ्या या मर्द शिवसैनिकांच्या माध्यमातून देईन, त्यांच्या ताकदीवरती देईन. मुख्यमंत्री म्हणून देणार नाही. नाहीतर आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं, याला नामर्द म्हणतात. हे मर्दाचं लक्षण नाही, हिंदुत्वाचं तर नाहीच नाही, अजिबात नाही. तर माननीय उद्धवजी, ज्या सरकारचं नेतृत्व तुम्ही करत आहात ते महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे. आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की इतिहासामध्ये याची नोंद होईल की हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे. या सरकारचा एकच अजेंडा आहे, तो म्हणजे एक्स्टॉर्शन. तुम्हाला झोपच यायला नको की राज्यामध्ये इतकी प्रचंड अशा प्रकारची दलाली चाललेली आहे. आणि खरं म्हणजे दलाली तर आता या स्तरावर पोचली आहे की काही मंत्र्यांकडे IT रेडमध्ये असं लक्षात येत आहे की काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे आणि त्यातनं अलर्ट घेतले जात आहेत कोणाकडनं किती वसुली करायची आहे. हे या ठिकाणी जर चालत असेल तर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ईडी सीबीआय ही येणारच आहे. त्यामुळे ईडी सीबीआय याचं भय कोणाला असेल? ज्यांनी या ठिकाणी काही केलं असेल त्याला भय असेल. तर एनसीबीच्या कारवाईवरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवरती टीका केली आणि त्यावरूनही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना काही उलट प्रश्न केले.
एक म्हणजे मुंद्रा अदानी बंदराचा तपास करा हे कोर्टाने सांगितलेलं. तिकडे करोडो रुपयाचा अंमली पदार्थांचा साठा सापडलेला आहे, करोडो रुपये. कुठे येतो हे मुंद्रा आणि अदानी बंदर? बरोबर आहे. त्याच्यानंतर असं काही नाहीये की आपले पोलीस काहीच करत नाही आणि तिकडने जी काही इकडे पाठवतात तेच करतात. तुम्ही इकडे चिमूटभर गांजा तुम्ही म्हणजे ते हुंगत असताना माझ्या पोलिसांनी 150 कोटी रुपयाची ड्रग्ज मुंबईत जप्त केलेली आहेत. 150 कोटी. तुम्ही चिमूटभर गांजा हुंगताय. हुंगा, कुठे हुंगायचे तिकडे तुम्हाला हुंगा. पण हे माझे पोलीस, माझ्या महाराष्ट्राचे पोलीस, काय यांचं शौर्य कमी आहे? काय सगळेच माफिया झालेत? असं काही नाहीये ना की केवळ महाराष्ट्रामध्ये सगळं काही, पण कोणाला तरी एक सेलिब्रिटी घ्यायचा आणि त्याला पकडला म्हणून ढोलकी वाजवायची, फोटो काढून घ्यायचे. पण हे माझे पोलीस, माझ्या महाराष्ट्राचे पोलीस धाडी टाकतायत, करोड रुपयाचा ड्रग्ज पकडून देत आहेत, पण त्यांच्याबद्दल कोणीच काही बोलायचं नाही. बातम्या फक्त एकच चालू, जामीन झाला का, जामीन झाला का, जामीन झाला का, नाही जामीन झाला. एखाद्या मुख्यमंत्र्यांना याचा आनंद झाला पाहिजे की ड्रग्सच्या विरोधात एक मोठी लढाई या ठिकाणी लढली जाते आहे. मुंबईमध्ये ड्रग्सचा विळखा हा हळूहळू वाढू लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमची जी युवा पिढी आहे, या युवा पिढीला बर्बाद होण्यापासून वाचवायचं असेल तर ड्रग्सच्या विरुद्ध लढाई ही लढावीच लागेल. माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही कोणाच्या बाजूने आहे ठरवा. ड्रग्स सप्लाय करणाऱ्याच्या बाजूला, ड्रग्स वापरणाऱ्याच्या बाजूला, की ड्रग्सच्या विरोधात कारवाई करणाऱ्याच्या बाजूला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये बंगाल पॅटर्न राबवणार असल्याची घोषणा केली आणि मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवरती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. आम्ही महाराष्ट्राचा कधीच बंगाल होऊ देणार नाही असं फडणवीसांनी सांगितलंय. मी बंगालचं जे अभिनंदन केलं, ती तयारी महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे. आहे कोणी किती वार करायला आला तर त्याची तलवार किंवा कोणतेही हत्यार असेल ते मोडून तोडून टाकून त्याचं पार्सल परत पाठवण्याची हिंमत आणि धमक तुमच्यामध्ये आहे. फक्त एकच काम करायचं, ज्याचा उल्लेख मी केला की आता हिंदुत्वाला धोका नाही, माझं मत आहे हिंदुत्व आता खरं धोक्यात आहे. कारण हिंदुत्वाची शिडी करून जे वर चढलेले आहेत ते आता इंग्रजांची नीती साधू शकतात, तोडा फोडा आणि राज्य करा. मराठी अमराठी वेगळे करतील, मराठीमध्ये जातपात आणून, समाज आणून त्या भिंती उभ्या करतील आणि वरती सत्तेची गाजरं खात बसतील. खायला देणार तुम्ही? मग शिवसेना प्रमुखांनी जो एक संदेश दिला होता, मराठेतर 96 कोळी 92 कोळी, स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हा भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. आणि या एकजुटीबरोबर आणखीन एक एकजूट बांधायची, ती म्हणजे मराठी अमराठी हा भेदभाव गाडून हिंदूंची सुद्धा भक्कम एकजूट बांधा. तुम्हाला बंगाल करायचा आहे म्हणजे तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हातपाय छाटून, त्याचं मुंडकं छाटून त्याला फासावर लटकवायचं आहे. अशा प्रकारचा महाराष्ट्र तुम्ही घडवणार आहात का? भारतीय जनता पार्टी स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, जोपर्यंत आमच्यात रक्ताचा एकही थेंब आहे आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील. काय वाटेल ते आणि कोणाचे काही मनसुबे असले तरी ते मनसुबे उधळून लावू, पण महाराष्ट्राचा बंगाल हा आम्ही या ठिकाणी कुठल्याही हालतीत होऊ देणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.